नमस्कार मित्रांनो, मराठी क्राईम स्टोरीमध्ये आपलं स्वागत आहे. आजची सत्य घटना आहे उत्तर प्रदेश राज्यातील मेरठच्या सरोरपूर पोलीस स्टेशन अंतर्गत दर्नावल कसबा या ठिकाणी अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. दर्नावल कसबा याच गावात विजयपाल नावाचा एक श्रीमंत शेतकरी आपल्या परिवारासोबत राहत होता. विजयपालचे वय आजच्या तारखेला जवळपास 82 वर्षाचे आहे. विजयपाल यांचा परिवार मोठा होता. त्यांना पत्नी, 3 मुलं आणि 1 मुलगी. त्यांच्याकडे 100 एकर शेती होती. विजयपालने कबाड कष्ट करून थोडी करून 100 एकर शेती विकत घेतली होती. रामपालची पत्नी वीरमती, वय 75 वर्ष. रामपाल आणि त्यांची पत्नी वीरमती दोघेही शेतात कष्ट करायचे आणि घर खर्च चालवायचे. संसार अगदी सुखाने सुरू होता. रामपालची आता 3ही मुलं जवान झाली होती. तिघांचेही लग्न करून दिले आणि मुलीचं देखील लग्न केलं. मुलगी आपल्या सासरी सुखाने संसार करू लागली. आता या 3ही मुलांचे लग्न झाले होते. विजयपालच्या सर्वात मोठ्या मुलाचं नाव शैलेंद्र होतं आणि 2 नंबरचा मुलगा तेजेंद्र आणि 3 नंबरचा मुलगा राजू. घरी भरपूर शेती होती, त्यामुळे 3ही मुलं काम करायचे आणि शेतात उत्पन्न मिळवायचे. सगळं काही अगदी व्यवस्थित सुरू होतं. मात्र अचानक रामपालचा 2 नंबरचा मुलगा तेजेंद्र याचा अचानक मृत्यू झाला आणि संपूर्ण परिवारावर दुःखाचा डोंगर पसरला. त्याच्या पाठीमागे पत्नी आणि मुलं होती. आता रामपालची 2 नंबरची सून विधवा झाली होती. घरातील करता धरता व्यक्तीचा मृत्यू झाला होता. त्यामुळे रामपाल विचार करतो की आता आपलं वय देखील झालेलं आहे. सून ही विधवा झाली आहे, निराधार आहे. तिच्याकडे राहायला गेलो तर तिलाही बरं वाटेल, आपला आधार वाटेल. हा विचार करून रामपाल हे आपल्या पत्नीला घेऊन विधवा सुनेकडे राहायला गेले. त्या ठिकाणी गेल्यानंतर 21 ते 22 वर्षाचा नातू हा त्यांची सेवा करू लागला. त्यांची काळजी घेत होता. सगळं काही अगदी ठीकठाक सुरू होतं. आता रामपालने मुलगा वारल्यामुळे जमिनीची हिस्सी वाटणी करण्याचं ठरवलं. विजयपालने 25 एकर शेती मोठ्या मुलाला दिली आणि 2 नंबरचा मुलगा याचा मृत्यू झाला असल्यामुळे त्याच्या मुलाच्या नावानं 25 एकर दिली आणि 25 एकर जमीन सर्वात छोट्या मुलाला दिली आणि 25 एकर स्वतःजवळ ठेवली. आता रामपाल हे विधवा सुनेकडे राहत होते. त्या विधवा सुनेला 2 मुलं होती, म्हणजेच रामपालचे नातू. रामपालचे नातू हे त्याची काळजी घेऊ लागले, दोघांचीही सेवा करू लागले. आता हा रामपाल विचार करतो की हा नातू आपली खूप काळजी घेतो, आपली सेवा करतो. त्यामुळे स्वतःच्या हिश्श्यामधील 7 एकर जमीन नातवाला देण्याचं ठरवतो. मित्रांनो, साहजिकच आहे, जो म्हातारपणात त्यांना सहारा देतो त्याला जर जास्त जमीन दिली तर काय हरकत आहे. मात्र इकडे मोठ्या मुलाचा जो मुलगा होता आणि लहान मुलाचा मुलगा, या 2 नातवांना आजोबाचा भयंकर राग आला. त्यांनी आजोबासोबत वाद घालायला सुरुवात केली. या गोष्टीवरून आजोबा नातूमध्ये नेहमी वाद होत होते. या दोन्ही नातवाचं म्हणणं असं होतं की शेती जर द्यायची असेल तर सारखा हिस्सा द्या, नाहीतर कोणालाही देऊ नका. यावर रामपाल बोलले की ही माझ्या हिश्श्याची शेती आहे. मी कोणाला द्यायची आणि कोणाला नाही हे मी ठरवेल. तुमच्या हिश्श्याची जमीन मी मागत नाही. तुमच्या हिश्श्याच्या शेतीचं तुम्हाला काय करायचं ते करा. आता दोन्ही नातवांना वाटलं आजोबा अजिबात ऐकत नाही. आपल्या निर्णयावर ठाम आहे. स्वतःची जमीन आपल्या मेलेल्या मुलांना देईल, अन्यथा कोणालाही देणार नाही. या दोन्ही नातवांनी आता आजोबाची हत्या करण्याचा प्लॅन केला. विजयपालने तजेंद्र आणि राहुल या 2 नातवाच्या नावानं 7 एकर जमीन लावून दिली. आता या 2 नातवांना वाटलं राहिलेली जमीन देखील संपूर्ण यांनाच देईल. या रागातून नेहमी वाद होऊ लागले होते. मात्र रामपाल हे आपल्या निर्णयावर ठाम होते. पंचायत देखील बसवण्यात आली होती, तरी देखील रामपाल ऐकत नव्हते. तारीख होती 25 जून 2026ची. विजयपालने जेवण वगैरे केलं आणि फिरायला बाहेर निघाले. फिरता फिरता गावातील चौकात पोहोचले. त्या ठिकाणी गावातील 2 व्यक्ती आधीच बसलेले होते. ते गप्पा मारत बसलेले होते आणि विजयपाल देखील त्या व्यक्तीजवळ जाऊन बसले आणि त्यांच्यासोबत गप्पा मारू लागले. आणि याच दरम्यान अचानक विजयपालचे दोन्ही नातू, सर्वात मोठ्या मुलाचा मुलगा सागर, वय 30 वर्ष आणि लहान मुलाचा मुलगा वय 20 वर्ष, नाव होतं निक्की, हे दोन्ही नातूंनी चेहऱ्याला बांधलेलं होतं. चेहरा बांधला असल्यामुळे आपल्याला कोणीही ओळखणार नाही असं त्यांना वाटलं. ते दोन्ही नातू चौकात पोहोचतात आणि विजयपालला काही कळायच्या आतच बंदूक बाहेर काढतात आणि कसलाही विचार न करता विजयपालवर गोळी झाडायला सुरुवात केली. गोळी लागल्यामुळे विजयपाल हा जमिनीवर कोसळले. बंदुकीच्या आवाजामुळे त्या ठिकाणी गोंधळ उडालेला होता. लोक इकडे तिकडे सैरावैरा पळू लागले. विजयपालसोबत 2 व्यक्ती बसलेले होते, ते देखील घराकडे पळत निघाले. या दरम्यान हे थरारक दृश्य आपापल्या घरातून लोक खिडकीतून बघत होते. रामपालची दोन्ही नातवांनी अतिशय निगूनपणे हत्या केलेली होती. विजयपाल हे जमिनीवर रक्ताच्या थारोळ्यात खाली कोसळले. मात्र त्यांचा श्वास अजूनही सुरू होता, म्हणून नातूंना वाटलं की अजूनही आजोबा जिवंत आहे
जर हे वाचले तर आपला संपूर्ण भांडाफोड होईल. म्हणून त्यांनी पुन्हा चाकू बाहेर काढला आणि चाकूने विजयपालवर सपासप वार करायला सुरुवात केली आणि क्षणातच विजयपाल यांचा मृत्यू झाला. त्यानंतर दोघेही त्या ठिकाणाहून फरार झाले. त्यानंतर गावातील सर्व लोक घटनास्थळी धावत गेले आणि रुग्णालयात लगेच घेऊन गेले. मात्र डॉक्टरांनी विजयपालला तपासून मृत घोषित केलं. त्यानंतर पोलिसांना कळवण्यात येतं. पोलीस घटनास्थळी पोहोचतात, तपास सुरू करतात. आसपासच्या काही घरासमोर CCTV कॅमेरे लावले होते. पोलिसांनी CCTV कॅमेरे तपासले. त्यावेळी दोन्ही मारेकरी स्पष्ट दिसत होते. पोलिसांना ते फोटो गावकऱ्यांना दाखवले आणि गावकऱ्यांनी लगेच दोघांनाही ओळखले. रामपालचा नातू निक्की आणि सागर आहेत. हे दोन्ही नातू त्यांचेच आहेत. त्यांनीच त्यांच्या आजोबाचा खून केला आहे. हे ऐकताच पोलीस देखील हैराण झाले. त्यानंतर पोलीस दोघांनाही शोधण्यास सुरुवात करतात. मोबाईल लोकेशन काढल्या गेले. त्यावेळी दोन्ही आरोपीचे लोकेशन शिवारा या गावचे दाखवत होते. पोलिसांनी लगेच त्या ठिकाणी छापा टाकून दोघांनाही अटक केली. मित्रांनो, या दोन नातवांनी केवळ जमिनीच्या तुकड्यासाठी 85 वर्षाच्या आजोबाची निगरूनपणे हत्या केलेली आहे. रक्ताची नाते रक्ताच्या जीवावर उठलेली आहे. मित्रांनो, या घटनेबद्दल तुमचं मत काय आहे ते नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. भेटूया पुढल्या व्हिडिओत. जय महाराष्ट्र.